रसिक श्रोते हो, मी निर्मला नगरकर. संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. आपण आतापर्यंत अनेक कूटश्लोक पाहिलेले आहेत. आजही मी आपल्याला एक कूटश्लोकच घेऊन आले आहे आपल्यासाठी. कूटश्लोक याचा अर्थ ज्यामध्ये काहीतरी गूढ अर्थ लपलेला आहे असा प्रश्न असलेला श्लोक. यामध्ये सुभाषितकाराने काही प्रश्न विचारलेले असतात आणि त्यांना चमत्कृतीपूर्ण उत्तरांची अपेक्षा असते. आजचा हा श्लोक आपण आधी बघू आणि नंतर त्याचं स्पष्टीकरण पाहू. आजचा हा श्लोक असा आहे: बुधः कीदृक् वचो ब्रूते को रोगी कष्ट नास्तिकः कीदृक् चंद्रम नमस्यन्ति किम सूत्रम पाणिनेर्वद. आता पाणिनी यांचं नाव सगळ्यांनीच ऐकलेलं आहे. सगळ्यांनाच माहित आहे की संस्कृत भाषेचे महान व्याकरणकार भगवान पाणिनी. त्यांचा व्याकरण विषयक ग्रंथ आहे अष्टाध्यायी. यामध्ये जवळजवळ 4000 सूत्र आहेत. याच सूत्रांमधलं एक सूत्र असं आहे, ते सांग मला. किम सूत्रम पाणिनेर्वद. पाणिनीचं कोणतं सूत्र असं आहे ते तू मला सांग, ज्यातून या वरच्या 4 प्रश्नांची उत्तरं मिळतील. कोणकोणते प्रश्न विचारले आहेत? पहिला प्रश्न आहे बुधः कीदृक् वचो ब्रूते. बुधः म्हणजे विद्वान. विद्वान लोक. कीदृक् म्हणजे कशा प्रकारचे. वच म्हणजे बोलणे आणि ब्रूते म्हणजे बोलतात. विद्वान लोक कशा प्रकारचे बोलणं बोलतात. दुसरा प्रश्न आहे को रोगी. कोण आहे रोगी. रोगी कोणाला म्हणावं. तिसरा प्रश्न आहे कष्ट नास्तिक. नास्तिक कोणाला म्हणायचं. आणि चौथा प्रश्न आहे कीदृक् चंद्रम नमस्यन्ति. कोणत्या प्रकारच्या चंद्राला लोक नमस्कार करतात. कोणत्या प्रकारच्या चंद्राची लोक पूजा करतात. आणि या 4ही प्रश्नांची उत्तरं मला अशी साधी सरळ नको आहे, तर त्यातून एक पाणिनीचं सूत्र सुद्धा तयार झालं पाहिजे असं या सुभाषितकाराचं म्हणणं आहे. म्हणून तो म्हणतो किम सूत्रम पाणिनेर्वद. या प्रश्नांची उत्तरं असलेलं पाणिनीचं कोणतं सूत्र आहे ते सांग बरं, असं तो सुभाषितकार म्हणत आहे. आता पाणिनीचे एक सूत्र आहे अर्थवद धातुर प्रत्यय प्रातिपदिक. प्रातिपदिक म्हणजे मूळ नाम. त्याची व्याख्या करताना पाणिनींनी हे सूत्र सांगितलेलं आहे. कसं मूळ नाम म्हणजे कसं असतं, कशाला म्हणायचं मूळ नाम, तर ते अर्थवत म्हणजे अर्थपूर्ण पाहिजे. अधातु. धातू म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप, जे नामामध्ये क्रियापदाचं मूळ रूप नसतं. अधातू. अप्रत्यय ज्याला कोणताही प्रत्यय लागलेला नाही असं प्रातिपदिक म्हणजे मूळ नाम असतं. मूळ नामाची ही व्याख्या आहे अर्थवद धातुर प्रत्यय प्रातिपदिक. आणि सुभाषितकारांनी हेच प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न आहे बुधः कीदृक् वचो ब्रूते. विद्वान लोक कशा प्रकारचं बोलणं बोलतात, तर त्यांचं बोलणं असतं अर्थवत म्हणजे अगदी अर्थपूर्ण बोलणं विद्वान लोक बोलत असतात. को रोगी. त्याचं उत्तर आहे अधातु. धातू. आयुर्वेदाच्या शास्त्रानुसार आपलं शरीर हे 7 धातूंनी बनलेलं आहे आणि धातुक्षय झाला, कुठल्याही धातूची कमतरता भासली की तो मनुष्य रोगी होतो. म्हणून को रोगी तर अधातु. ज्याचे धातू कमी झालेले आहेत, ज्याच्या शरीरामध्ये धातूंचं प्रमाण कमी झालंय तो रोगी. कष्ट नास्तिक अप्रत्यय. ज्याचा कशावरच विश्वास नाही तो नास्तिक. आणि कीदृक् चंद्रम नमस्यन्ति. कोणत्या प्रकारच्या चंद्राला लोक नमस्कार करतात, तर प्रातिपदिकम. प्रातिपदिकम याचा अर्थ प्रतिपदेचा चंद्र, जो पहिल्या तिथीला जे आकाशामध्ये अगदी थोडा वेळ चंद्रदर्शन होतं त्याला लोक नमस्कार करतात. असं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुभाषितकाराने एका पाणिनीच्या सूत्रामध्ये दिलेली आहेत. सूत्राचा काय आहे अर्थ. अर्थवद धातुर प्रत्यय प्रातिपदिक. प्रातिपदिक मूळ नाम कसं असतं, तर ते अर्थपूर्ण असतं, ते कुठल्याही धातूचं रूप नसतं. अप्रत्यय म्हणजे त्याला कुठलाही प्रत्यय लागलेला नसतो, असं मूळ नाम म्हणजे प्रातिपदिक. पण त्याच सूत्राचा आधार घेऊन कवींनी या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत की बुधः कीदृक् वचो ब्रूते अर्थवत. को रोगी अधातु. कष्ट नास्तिक अप्रत्यय. कीदृक् चंद्रम नमस्यन्ति प्रातिपदिक. असं हे सुंदर असं सुभाषित आहे. याच्यामध्ये
सुभाषितकारांचा स्वतःचा व्याकरणाचा अभ्यास दिसूनच येतो आणि आपल्याही बुद्धीला हे सुभाषित ऐकल्यावर चालना मिळते. आवडली की नाही हे सुभाषित? भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच एका छानशा सुभाषितासह. तोपर्यंत धन्यवाद.